जय शिवराय मित्रांनो, मराठी ट्युटोरियलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण मराठीच्या एक नवीन लावणीवर व्हिडिओ एडिट केलेला आहे। व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्री मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देत असतो। तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्री मध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बिटमॅप कोड लिंक आणि सेगीबोर्ड कोड लिंक इनपुट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नावावरती किंवा पाहायला मिळेल। चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपले चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन एडिटिंग शिकवले जाते, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करण्यानंतर व्हिडिओ लाईक केला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आजची व्हिडिओ जर फ्री जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, नावावरतीच किंवा पाहायला मिळत असेल। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रयोग पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा कुलखंड झुलवा। मला फिरतीच्या अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बिटमॅप कोड लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे, ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे। मित्रांनो, मी तुम्हाला रश्मिका या ॲक्टरचे फोटो दिलेले आहेत, ते फोटो तुम्ही ॲड करू शकता किंवा स्वतःचे फोटो ॲड करायचे असेल किंवा मित्रांनो एखाद्या मैत्रिणीचा फोटो ॲड करायचा असेल ते सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता। तर आपण हा एक फोटो घेतल्यानंतर फोटो फुल स्क्रीनमध्ये असेल तर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिशन एरिया आपला क्लिक करून यायचे, या तीरवर क्लिक करून या खालच्या ऑप्शनवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा। त्यानंतर बॅग घ्यायचे, परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे, हा सुद्धा फुल स्क्रीनमध्ये नसेल तर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिशन एरियावर क्लिक करायचे, या तीरवर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचे आहे। तर अशा प्रकारे हे जे 2 फोटो आपण फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहेत, अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे आहेत। तर मित्रांनो, मी इथे सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मी तुम्हाला एक इथे बॉर्डर दिलेली आहे बघा। अशा प्रकारे बॉर्डर पाय म्हणून जाईल, ती बॉर्डर घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पिशन एरियावर क्लिक करायचे। त्यानंतर बॉर्डर शॅडोवर क्लिक करायचे, स्ट्रोक ॲनावर क्लिक करून याचा जो कलर आहे ते आपल्याला लाल कलर घ्यायचा आहे। त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे, लेंथ मित्रांनो आपल्याला ते 7 वाढून घ्यायचे। 7 वाढल्यानंतर बॅग घ्यायचे, बॅग आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे, थोडे बॅग यायचे आणि ऑप्शन क्लिक करून हे पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे। बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे, तुम्हाला मी अशा प्रकारे काही इमोजी दिलेले, ही इमोजी घ्यायचे, मोर ट्रान्सफर झूमवर क्लिक करून साईज कमी करायची आणि ऑप्शन क्लिक खालच्या साईडला आपल्या इथे घेऊन घ्यायचे, परत इथे साईज लहान करायचे। अशा प्रकारे इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे, थोडे बॅग यायचे, ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे, परत इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मूव ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि इथे ऑक्सिलेटवर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे, म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो, मी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मी एडिट केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो लोगो आहे इथे पाहायला मिळून जाईल। तर प्लसवर क्लिक करून ॲड करायचा आहे, मोर ट्रान्सफर झूमवर करून साईज कमी करायची आहे, या ऑप्शन करून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे। तिथे व्यवस्थित दिसत नाही पण तरीसुद्धा मी इथे ॲड करून घेतो। अशा प्रकारे इथे ॲड करत आहे। ते ॲड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे आहेत, थोडे बॅग यायचे, ऑप्शन पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल व्यवस्थित सेट केलेलं आहे, फक्त सेकिपेट ॲड करायचं राहिलेलं आहे। त्यासाठी बॅग यायचे, डिस्क्रिप्शनमध्ये सेकिपेट कोड लिंक पाहून त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे 6 फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल। तर पहिला फोटो जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा, त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट क्लिक करायचे आणि ती बॅग घ्यायचे, परत बिटमॅप कोड मध्ये जायचे,
आणि जो पहिला फोटो पाहायला मिळत आहे त्या पहिल्या फोटो क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक होऊन 3 डॉट होऊन पेस्ट इफेक्ट क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे, परत त्याच्यासमोरच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडून हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे या डबल बीट मार्कपर्यंत. इथे डबल बीट मार्क पाहायला मिळतं तिथपर्यंत. त्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत यायचे. शेवटपर्यंत आल्यानंतर शेवटून हा जो पहिला फोटो पाहायला मिळत आहे डबल बीट मार्कच्या समोरचा हा लहान साईजचा, त्यावर क्लिक करायचे, इफेक्ट करून 3 डॉट होऊन पेस्ट इफेक्ट क्लिक करायचे आहे. इथून सुद्धा मित्रांनो एक फोटो सोडून हा इफेक्ट शेवटपर्यंत ॲड करायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत से कीपॅडमध्ये जायचे, 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट आपला कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे, परत मित्रांनो आपल्याला बिटमार्कमध्ये जायचे आहे आणि 2 नंबरचा फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. तर इथून समोर मित्रांनो जे फोटो आपण या डबल बीट मार्कपर्यंत सोडलेले आहे तिथपर्यंत हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर शेवट यायचे. शेवट आल्यानंतर इथून मित्रांनो जे काय आपण इथे फोटो सोडलेले आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर बघा या फोटो सोडलेला होता, परत हा सुद्धा फोटो सोडलेला आहे आणि शेवटचा सुद्धा आपण इथे सोडलेला आहे. तर मित्रांनो त्यालासुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे मी इथे पेस्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत से कीपॅडमध्ये जायचे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी 3 नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपले ते बॅग घ्यायचे, परत बिटमार्कमध्ये जायचे आणि समोर यायचे. समोर तुम्हाला डबल बीटमार्क पाय म्हणून जाईल, तर डबल बीटमार्कच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो समोर यायचे, समोर तुम्हाला एक डबल बीटमार्क पाय म्हणून जाईल, बघा इथे डबल बीटमार्क आहे, त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत से कीपॅडमध्ये जायचे, 4 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. तर बघा मित्रांनो मी 4 नंबरच्या फोटोचा इफेक्ट ते कॉपी करतो. त्यानंतर ते बॅग घ्यायचे, परत बिटमार्क फोल्डमध्ये जायचे. बिटमार्क फोल्डमध्ये आल्यानंतर डबल बीटमार्कच्या समोरचा जो फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे मोठ्या साईजचा, त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. त्याला पेस्ट केल्यानंतर समोर तुम्हाला लहान साईजचे 2 फोटो पाहायला मिळतील ते सोडून द्यायचे. परत त्याच्यासमोर मोठा साईजचा फोटो पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. परत डबल याच्यासमोरचे 2 लहान साईजचे फोटो सोडायचे आहे आणि त्याच्यासमोरचा परत तुम्हाला एक लहान साईजचा फोटो पाहायला मिळेल त्याला क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे या 3 फोटो इफेक्ट पेस्ट करायचे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत से कीपॅडमध्ये जायचे आणि 4 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपलं कॉपी केलेला होता. सॉरी मित्रांनो 4 नंबरचा फोटोचा इफेक्ट आपण इथे कॉपी केलेला होता. आता 5 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपला कॉपी करायचा आहे. तर 5 नंबरच्या फोटोवर क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत बिटमार्कमध्ये जायचे आणि समोर यायचे. समोर जे आपण लहान साईजचे 2 फोटो सोडलेले आहेत तिथे यायचे. तर पहिला फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर दुसरा फोटो सोडायचा आहे. परत मित्रांच्या समोर यायचे. याच्यासमोर आल्यानंतर हा जो दुसरा फोटो पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. दुसरा फोटो सोडायचा आहे. तिसऱ्याला आपण इफेक्ट दिलेला आहे आणि हा डबल बीटच्या मागचा जो लहान साईजचा फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्यालासुद्धा पेस्ट करायचा आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे, परत से कीपॅडमध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. शेवटच्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट करून कॉपी इफेक्ट क्लिक करायचा आहे आणि ते बॅग घ्यायचे आहे. परत मित्रांनो बिटमार्क फोल्डमध्ये जायचे आणि मित्रांनो जो फोटो राहिलेला आहे ते लहान साईजच्या फोटोमधला हा एक फोटो राहिलेला आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याच्यासमोर यायचे आणि परत मित्रांनो हा जो फोटो हा राहिलेला आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचे आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.